क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासन नेहमी वन संवर्धन करण्यासाठी त्याची निगा राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतं। वन विभाग त्यासाठी शासनाने खास करून त्याची निर्मिती केलेली आहे। परंतु आपण जर बघितलं तर आता मार्च महिना सुरू आहे, उन्हाच्या झळा एकंदरीत लागायला सुरुवात झालेली आहे। कळवण तालुक्यातील अभोना नांदुरी या रस्त्यावर आपण जे माझ्या पाठीमागं एक डोंगर भला मोठा डोंगर बघतो आहोत। त्या डोंगराला गेल्या बऱ्याच दिवसापासून स्थानिकाच्या म्हणण्यानुसार आग लागलेली आहे आणि आता आपण दुपारचे 4:30 वाजता आहेत आणि 4:30 वाजल्याचं चित्र आपण माझ्या पाठीमागं बघत आहात। या डोंगराला मोठा असा वणवा लागलेला आहे आणि पूर्णपणे त्यामध्ये डोंगर जळून जो आहे तो खाक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर यामध्ये मुख्य जीव असतील, वन्य प्राणी असतील किंवा निसर्ग असेल, झाडं असतील, हे पूर्णपणे त्यामध्ये जळून खाक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि धगधगती आग जी आहे ती आपण बघतो आहोत। यामध्ये वन विभागाने कुठली दक्षता घेतल्याचे चित्र आपल्याला, कुठलाही वन विभागाचा मजूर असेल, वनमजूर असेल किंवा अधिकारी असेल, या 8 दिवसामध्ये या ठिकाणी कोणी आलं नाही असं स्थानिकांचं म्हणणं आहे। आणि त्याचंच प्रचिती आपण बघतो आहोत। जो वणवा लागलेला आहे तो धगधगतो आहे आणि तसाच चिंचबारी या जो घाट आहे त्या दिशेने तो वणवा जायला सुरुवात झालेली आहे। आणि आता रात्रीच्या वेळेस देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आग लागले जाते आणि यामध्ये वन विभागाचं पूर्णपणे दुर्लक्ष आपल्याला पाहायला मिळतं आहे। यामध्ये आपण जर बघितलं तर वन विभागाने ही आग नेमकी कशामुळे लागते का कोणी लावत असेल हे देखील वन विभागाने शोधणं गरजेचं आहे। तर तसे उपाययोजना या ठिकाणावर या वन विभागाकडून या ठिकाणी दिसत नाही असं एकंदरीत चित्र आहे। म्हणून वन संवर्धन करण्यासाठी व निसर्गाची निगा राखण्यासाठी वन विभाग नेमकी करतं तरी काय असा गहन प्रश्न या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतो आहे। एवढं मोठं जंगल आहे, विविध प्रकारची वनस्पती असेल, विविध प्रकारची झाडं असतील, मुख्य प्राणी असतील, वन्य प्राणी असतील, या आगीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात आपला जीव गमवावा लागतो आहे, त्यांची मोठ्या प्रमाणात हानी होते आहे। म्हणून वन विभागाने याकडे तातडीने लक्ष घेऊन आणि हे आग लावण्याचं जे प्रमाण आहे ते रोखावं आणि ही आग नेमकी कशामुळे लागली जाते की किंवा कुणी लावत असेल हे देखील या ठिकाणी शोधणं गरजेचं आहे। त्या प्राण्यांचा मोठा त्यांना जीव गमवावा लागतो आणि जनावरांचा जो चारा आहे तो देखील या ठिकाणी जळून नष्ट झालेला आहे। म्हणून वन विभागाने याकडे तातडीने लक्ष घ्यावं आणि ही आग जी आहे ती आटोक्यात आणावी असं महाराष्ट्र क्रांती न्यूजकडनं आवाहन करण्यात येत आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।